मंत्रालयामध्ये आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। खाते वाटपानंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक असेल। राज्यात बीडचा मुद्दा गाजत असताना आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे। दरम्यान मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागलेलं आहे। तर खाते वाटपानंतर होणारी राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आहे, त्यामुळे आता कोणते महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर 100 दिवसांचा रोडमॅप, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कल्याणकारी योजना, राज्यातील कायदा सुव्यवस्था अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली, जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून, महायुतीने छाती ठोकून सांगितलं, आम्ही शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू। या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो। 4 मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 15-20 दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेता येत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।